महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके विधिमंडळ कामकाजात सक्रिय झाले आहेत। दरम्यान 17 डिसेंबर रोजीच्या अधिवेशन कामकाजात आमदार सुलभा खोडके यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी केली। कापसाच्या भावाकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। श्रीमती सुलभा खोडके। अध्यक्ष महोदय, मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावा म्हणून या संदर्भात या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की मागील वर्षी या ठिकाणी 42.22 लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता, परंतु कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी कापूस पेरामध्ये मागील वर्षापेक्षा जवळपास 3.53% घट झाल्याचे दिसून येते। आणि आज या ठिकाणी मला सांगत असताना महाराष्ट्रामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वत्र जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने कापूस पिकावर त्याचा परिणाम होऊन कापूस उत्पादनात घट झालेली आहे। आणि त्यासोबतच या ठिकाणी कापसाच्या याच्यासाठी खरेदीसाठी CCI मार्फत या ठिकाणी राज्यात शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने CCI मार्फत जादाचे 30 खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात CCIला विनंती करण्यात आली होती आणि ती मान्य सुद्धा झाली आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी CCI केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या अमरावती विभागात असेल महाराष्ट्रात ते केंद्र चालू झाले नाही, फक्त महाराष्ट्रात एकच केंद्र चालू झालं आहे। म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की ते CCI मार्फत जे खरेदी केंद्र चालू करण्याची जी मान्यता मिळाली आहे जादाचे त्याला सुद्धा आपण मान्यता द्यावी, यावर शेतकऱ्यांच्या खरेदी आपण करावा। आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज शेतकऱ्यांच्या याला आपण चांगल्या प्रतीचा जर कापूस असला तर त्याला 7,100 ते 7,600 रुपये भाव देतात, परंतु आमच्या विदर्भातील किंवा अमरावती विभागाचे जे शेतकऱ्यांचे जे कापूस उत्पादन करतात त्याला तो भाव मिळतच नाही। तो किती मिळतो? 6,000, 6,200, 6,300 पर्यंतच मिळते। म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांचा, कारण आपल्याला माहिती आहे की विदर्भात कापूस हा पांढरा सोनं म्हणून ओळखला जात होतं। आज शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी कापसाची लागवड कमी होत आहे, कारण त्याला योग्य भाव मिळत नाही। कारण या ठिकाणी लागवडीचा खर्च वाढलेला आहे, खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, त्यासोबत असताना त्या शेतकऱ्यांची लागवड जो खर्च वाढला त्याप्रमाणे त्याला ते पैसे मिळत नाही आहे, उत्पादनात घट झाली आहे। म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे, आपण विदर्भातले आहेत, म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव द्यावा, तेव्हाच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकरी कापूस लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील व शेतकऱ्यांना ज्या विदर्भातल्या आत्महत्या त्या थांबतील आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल। म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण याच्याकडे लक्ष देऊन किमान क्विंटलला 10,000 रुपये भाव द्यावा ही विनंती करते। धन्यवाद।